नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. मी बाळासाहेब गुंजाळ. आज आपण पारनेर तालुक्यातील गुणूर या गावी आलो होतो आणि या ठिकाणी आपल्याला हे काय गोपाळे शेट आहेत यांचा अतिशय सुंदर असा पेरूचा बाग आहे आणि त्यांनी यावर्षी खूप चांगल्या रेटने माल विकला. म्हणजे कमी बाजारभाव असताना सुद्धा मालाची क्वालिटी चांगली आहे म्हणून त्यांचा आजच्या घडीला सुद्धा 45 पासून 50 रुपयापर्यंत रेट ते घेत आहेत. तर त्यांनी यावर्षी काय नियोजन केलं आणि कशा पद्धतीने बाग काढला या संबंधी त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. काय आपण नियोजन केलं बरं यावर्षी पेरू बागेसाठी? पेरू बागेसाठी व्यवस्थित खत व्यवस्थापन, त्याला जास्त ऑर्गॅनिकवर जोर दिला, स्लऱ्या सोडणे किंवा त्या स्प्रे खते सगळे वेळच्या वेळी दिल्यानंतर मला बागाने साथ दिली. आता किती वर्षाचा बाग आहे आपला? हा 9 वर्ष चालू आहे बागेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषय असा आहे की तैवान पिंकचा बाग 1 वर्ष काही काहींचे टिकत नाहीत. यांचा 9 वर्षाचा बाग झालेला आहे. म्हणजे अख्ख्या नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिजे झालं तर 1-2 उदाहरणं असे असेल काही इतका जुना बाग आहे आणि त्यासाठी त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं स्लऱ्यांचं व्यवस्थित नियोजन आहे आणि शेणखताचं व्यवस्थित नियोजन आहे आणि हे सगळ्या गोष्टी ते वेळच्या वेळी करत असतात. म्हणून आज त्यांचा खूप चांगला बाग आहे. हे मालाची जर क्वालिटी पाहिली अशी तर निश्चितपणे आज 25-30 रुपये मार्केटचा बाजार आहे, परंतु यांचा माझा आजही मुंबई मार्केट जातोय तर तो 50-55 रुपये विकतोय. त्यासाठी काय केलं त्यांनी तर व्यवस्थित नियोजन केलंय. खतांचं असेल, औषधांचं असेल किंवा बाकीचं प्लॅनिंग असेल, हे जर केलं तर निश्चितपणे पेरू उत्पादक शेतकरी आहे चांगलं उत्पन्न करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने पेरू शेती करू शकतो. धन्यवाद.